नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। महाराष्ट्र शासनाने ही महसूल विभागाने दिलेली सूचना आहे। तर मित्रांनो, आता जे काही सर्व शेतकरी बांधवांनी कृपया लक्ष द्यायचे आहे। खरीप हंगामासाठी जे काही आता आपण पीक पाहणी रजिस्ट्रेशन करत आहात आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे काही ॲप लोड घेत आहे आणि फार वेळ लागत आहे, तर मग आपण आता काय करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे। महाराष्ट्र शासनाने एक सूचना जारी केलेली आहे। या सूचनेमध्ये पूर्णपणे त्यांनी माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करा। चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, महत्त्वाची सूचना आहे ही महसूल विभागाने दिलेली आहे। ही पीक पाहणीविषयी एक नवीन अपडेट आहे। तर या ठिकाणी स्पष्टपणे यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, सर्व शेतकरी बांधवांनी कृपया लक्ष द्यायचे आहे। खरीप हंगाम या ठिकाणी 1 नंबरला दिलेला आहे। पाहू शकता तुम्ही, खरीप हंगाम 2025-26च्या पीक नोंदीसाठी शेतात जाऊन रजिस्ट्रेशन करत असताना सध्या सर्व्हर जास्त लोड घेत आहे। तुम्ही पाहत असाल किंवा तुम्ही स्वतःसुद्धा करून पाहिले असेल की सर्व्हर सध्याला फार लोड घेत आहे। सर्व शेतकरी बांधव आता सध्याला शेतात जाऊन जे काही आपली पीक पाहणी करत असताना त्या ॲपवर फार लोड येत आहे। त्याच्यामुळं याच्यामध्ये हे महसूल विभागाने सूचना दिलेली आहे। त्यामुळे पीक पाहणी नोंदणी करत असताना अपेक्षेपेक्षा जास्त टाईम लागत आहे। तुम्ही जर पीक पाहणी करण्यास गेले असल्यास त्याच्याला तुम्हाला भरपूर वेळ लागत आहे। या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं तुम्ही पाहू शकता। त्यामुळे परिणामी शेतकऱ्यांना असं भ्रम निर्माण होत आहे की जे ॲप चालत नाही, म्हणजे शेतकरी म्हणत आहेत की बा भरपूर आम्ही ॲप उघडत आहोत शेतात जाऊन आणि पीक पाहणी करत असताना ही ॲप उघडत नाही, ॲप लोड घेत आहे, ॲपवर जे काही पीक पाहणी होत नाही, अशी सर्व शेतकऱ्यांची समस्या आहे आणि सर्व शेतकरी आता पीक पाहणी करण्यासाठी अडचणीत आहेत। तर या ठिकाणी त्यांना अजून काय सांगितलेलं आहे, आपल्याला नम्र विनंती म्हणत आहेत की रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये गावात किंवा शहरात असताना रजिस्ट्रेशन पूर्ण करा। म्हणजे तुम्ही जर चांगल्या ज्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध असते त्या ठिकाणी जायचं आहे। शहरामध्ये किंवा गावामध्ये ज्या ठिकाणी नेटवर्क असते त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला नाही का आपलं रजिस्ट्रेशन हे पूर्ण करून घ्यायचं आहे। पूर्ण करून दिल्यानंतर सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी पूर्ण करा। तर आपल्याला सकाळी शेतात जायचं आहे, ऑफलाईन पद्धतीने जे काही पीक पाहणी आहे हे आपल्याला पूर्ण करायची आहे। तर रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये जाऊन मोबाईल ॲपमधील अपलोड बटन दाबून डाटा सेव्ह करायचा आहे। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी माहिती दिलेली आहे महसूल विभागाने। नेटवर्कमध्ये जायचं आहे, ज्या ठिकाणी चांगलं नेटवर्क असते त्या ठिकाणी जाऊन आपला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। नंतर सकाळी शेतामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने जे काही आपला सर्वे आहे हे करून घ्यायचं आहे। करून घेतल्यानंतर रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये जायचं आहे। पुन्हा रात्री आपल्याला चांगल्या नेटवर्कमध्ये जायचं आहे आणि मोबाईल ॲपमधील अपलोड बटन दाबून आपला जे काही डाटा आहे आपण पीक पाहणी केलेले आहे या ठिकाणी अपलोड करायचे आहे। तर याचे फायदे तुम्हाला काय काय होणार आहेत पाहू शकता। सर्व्हर लोड कमी होईल, म्हणजे जे काही ॲपवर जास्त लोड येत आहे तर हे थोडा लोड कमी होईल आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना वेगळा त्राससुद्धा यामध्ये होणार आहे आणि पिकाची नोंद सहज पूर्ण होऊन जाणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला फायदेसुद्धा दिलेले आहेत यानं की बा सर्व जे काही ॲपवर लोड पडत आहे हे लोड बी कमी होईल आणि शेतकऱ्या बांधवांना जे काही त्रास होत आहे पीक पाहणी करण्यासाठी त्राससुद्धा तुमचा कमी होईल। आणि यामध्ये यांना सांगितलेलं आहे की बा कृपया सहकार्य करा आणि ही माहिती शक्यतो जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पाठवण्याची प्रयत्न करा। या ठिकाणी स्पष्टपणे दाखवलेलं आहे त्यांनी। ही सूचना सर्व शेतकरी बांधवांना सोयीसाठी आहे। कृपया वेळेत नोंदणी पूर्ण करून घ्या। तर या ठिकाणी यांना हे सुद्धा म्हटलेलं आहे की बा वेळेत तुमची जी काही नोंदणी झाली तर तुम्हाला याचे पुढे चालून फायदे होणार आहेत। नाहीतर तुम्ही जर पीक पाहणी केली नसेल तर तुम्हाला याचे फार नुकसान, म्हणजे भरपूर तुम्हाला योजनावर नुकसान होणार आहे। तर शेतकरी बांधवांना नुकसान करण्यापेक्षा तुम्हाला ही जी काही महत्त्वाची सूचना आहे या सूचनेचं पालन करून तुमची जी काही पीक पाहणी आहे ही करून घ्यायची आहे। थोडा वेळ लागेल तरी चालेल, परंतु पीक पाहणी करून घेणं फार महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर आपल्या पूर्ण शेतकरी मित्रांना शेअर करा आणि ही महत्त्वाची सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांचासुद्धा वेळ वाया न जाता
त्यांची सुद्धा पीक पाणी झाली पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.